नमस्ते मित्रांनो, मी आहे अनिकेत शिवाजी बगाडे आणि मी आज घेऊन आलो तुमच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग टेक्निशियन किंवा मोटर मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पडणाऱ्या संभाव्य प्रश्नांमध्ये जो प्रश्न पडतो की वर्किंग प्रिन्सिपल, 4 स्ट्रोक वर्किंग प्रिन्सिपल, 2 स्ट्रोक वर्किंग प्रिन्सिपल किंवा त्यातील फरक विचारला जातो. तर आज आपण 4 स्ट्रोक वर्किंग प्रिन्सिपल इन CI इंजिन, मग CI इंजिन म्हणजे डिझेल इंजिनमध्ये 4 स्ट्रोक वर्किंग प्रिन्सिपल कशा पद्धतीने होतं याचा आपण आज अभ्यास करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर हे एक डिझेल इंजिनचं कट सेक्शन दिलेलं आहे. या प्रकारे इंजिनच्या आतील भाग या प्रकारे आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला इंजिनच्या भागांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडतो की वर्किंग प्रिन्सिपल लिहा, 4 स्ट्रोक इंजिन वर्किंग प्रिन्सिपल लिहा, CI इंजिन किंवा SI इंजिन. CI इंजिन म्हणजे कॉम्प्रेस्ड इग्निशन इंजिन म्हणजे डिझेल इंजिन. SI इंजिन मध्ये स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिन. तर ठीक आहे, हे डिझेल इंजिन म्हणजे CI इंजिनचं कट सेक्शन दिलेलं आहे. या ठिकाणी इथं हा जो वरून खाली किंवा खालून वरती मूव्ह होतोय हा पिस्टन आहे. इथं कनेक्टिंग रॉड आहे. कनेक्टिंग रॉड आणि पिस्टन यांना जोडण्यासाठी इथं गजन पिन आहे. इथं क्रँकशाफ्ट आहे. इथं फ्लायव्हील, क्रँक गिअर, कॅम गिअर, फ्युएल इंजेक्शन पंप, लायनर, वॉटर गॅलरी, इनलेट वॉल. इथं निळ्या कलरनी जो दाखवला आहे त्याच्यासमोर जो आहे तो इनलेट वॉल, हा एक्झॉस्ट वॉल, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इंजेक्टर, अशा भागांच्या समूहानं हे एक इंजिनचं कट सेक्शन बनलेलं आहे. इंजिनच्या वर्किंग प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला 4 गोष्टी प्रत्येक वर्किंग प्रिन्सिपलमध्ये परीक्षेमध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्या कोणत्या? तर प्रत्येक स्ट्रोकमध्ये पहिले तर 4 स्ट्रोक होत असतात: सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. त्यातल्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये तुम्हाला 4 ते 5 बाबी लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. त्या बाबी कोणत्या त्याबद्दल आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत. तर सक्शन स्ट्रोकमध्ये काय होतं? सक्शन स्ट्रोकमध्ये पिस्टन, पहिला तर TDC आणि BDC काय हे जाणून घेऊया. पिस्टन सिलेंडरमध्ये म्हणजे ज्या भागामध्ये पिस्टन वर खाली मुवमेंट करत असतो त्या भागामध्ये पिस्टन जास्तीत जास्त वरती येण्याची जी मर्यादा आहे त्याला आपण TDC असं म्हणतो. तसंच पिस्टन सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त खाली येण्याची जी मर्यादा आहे त्याला आपण BDC म्हणतो. मग पिस्टन TDC ते BDC यांमध्ये एकदा मुवमेंट करतो, खालून वरती जातो किंवा वरून खाली येतो, त्याला आपण एक स्ट्रोक असं म्हणतो. मग 4 स्ट्रोक वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे 4 स्ट्रोक ज्या वेळेला इंजिनमध्ये घडतात त्यावेळेस त्यातला एक स्ट्रोक मिळतो आपल्याला म्हणजे पॉवर स्ट्रोक मिळतो. आणि त्या पॉवर स्ट्रोकमध्ये मिळालेली शक्ती साठवून ठेवून या फ्लायव्हीलमध्ये साठवून ठेवून राहिलेले 3 स्ट्रोक घडवून आणण्यासाठी ते काम करत असतं. तर या पद्धतीनं इंजिनचं काम सतत चालू राहतं, म्हणजे इंजिन आपलं चालू राहतं. मग ते 4 स्ट्रोक नक्की कसे घडतात, कोणकोणते इंजिनचे मुवमेंट त्याच्यासाठी कारणीभूत ठरते ते 4 स्ट्रोक घडवून आणण्यासाठी, याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत. तर पहिला स्ट्रोक घडतो सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोकमध्ये पिस्टन TDC ला असतो म्हणजे टॉप डेड सेंटर, पूर्ण वरती असतो. पिस्टन वरतून खाली येत असताना TDC कडून BDC कडे येत असताना तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर फ्लायव्हील किंवा क्रँकशाफ्ट अर्ध रोटेशन पूर्ण करते, म्हणजे 180 डिग्री म्हणजे अर्ध हाफ राऊंड क्रँकशाफ्ट फिरतोय. त्यावेळेला काय होतंय, पिस्टन TDC कडून BDC कडे मूव्ह होतोय. पण होतंय काय या वेळेला बघितलं का तुम्ही, पिस्टन TDC कडून BDC कडे येत असताना इनलेट वॉल हा मेकॅनिकल पद्धतीने ओपन होतो आणि हवा आतमध्ये सक्शन केली जाते, ओढली जाते. हवा आतमध्ये ओढली जाते, पिस्टनच्या सहाय्याने हवा आतमध्ये ओढली जाते. ही ओढलेली हवा पिस्टन जोपर्यंत BDC ला येत नाही म्हणजे पिस्टन खालच्या बाजूला येत नाही तोपर्यंत हवा ओढण्याचं काम चालू असतं आणि तोपर्यंत इनलेट वॉल सुद्धा ओपनच असतं. ज्या वेळेला पिस्टन पूर्ण खाली येतो, BDC ला येतो, त्यावेळेला क्रँकशाफ्टचा 180 फेरा पूर्ण होतो आणि त्यावेळेला इनलेट वॉल सुद्धा बंद होऊन जातो. म्हणजे आता पूर्ण हवा आतमध्ये ओढलेली आहे. यावेळेला एक्झॉस्ट वॉल पण पहिल्यापासूनच बंदच अवस्थेत असतो. आता काय झालंय, पिस्टनने हवा आतमध्ये ओढली, क्रँकशाफ्टचा अर्धा 180 डिग्री फेरा पूर्ण झालाय. आता पिस्टन ज्या वेळेला BDC कडून TDC कडे मूव्ह व्हायला जातो, BDC कडून TDC कडे खालून वरती व्हायला जातो, यावेळेला क्रँकशाफ्टचं परत 180 म्हणजे एक फेरा 360 डिग्री
पूर्ण होतं. क्रँकशाफ्टचं 360 डिग्री म्हणजे एक रोटेशन पूर्ण होतं आणि पिस्टन BDC कडून TDC कडे मूव्ह होतो. यावेळेला इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल दोन्ही बंद असतात. त्यामुळे काय होतं, जी हवा सक्शन केलेली आहे ती कॉम्प्रेस केली जाते. मोठ्या एवढ्या भागामध्ये जी हवा सक्शन करून थांबलेली आहे ही हवा फक्त एवढ्या भागामध्ये कॉम्प्रेस दाबली जाते आणि दाबल्यामुळे या हवेचं टेम्परेचर वाढतं. कॉम्प्रेस केल्यामुळं हवेचं टेम्परेचर वाढतं आणि अशा टेम्परेचर झालेल्या हवेवर ज्या वेळेला इंजेक्टरच्या साह्याने फवारा केला जातो त्यावेळेला इथं होतो ब्लास्ट, स्फोट होतो एका प्रकारचा. तर पिस्टन ज्या वेळेला TDCला येतो त्यावेळेला इथं कॉम्प्रेस केलेल्या हवेवर इंजेक्टरच्या साह्याने इथं फवारा केला जातो आणि पिस्टन जोरात खाली ढकलला जातो. TDC कडून BDC कडे ढकलला जातो. त्यामुळे काय होतं, परत क्रँकशाफ्टचा 180 म्हणजे टोटल 540 डिग्री म्हणजे 1.5 फेरा पूर्ण होतो. आतापर्यंत क्रँकशाफ्टचा 1.5 फेरा पूर्ण झाला आणि तुम्हाला एकदा पॉवर स्ट्रोक मिळालेला आहे. पॉवर स्ट्रोकमध्ये पिस्टन TDC कडून BDC कडे ढकलला जातो. पिस्टनवर होणारा आघात पिस्टन कनेक्टिंग रॉड मार्फत क्रँकशाफ्टला देतो आणि क्रँकशाफ्ट प्लायव्हीलला देतो. प्लायव्हील ती शक्ती साठवून ठेवतो इतर 3 स्ट्रोक घडवून आणण्यासाठी. मग ते इतर 3 स्ट्रोक कुठले, तर आता पिस्टन BDCला आलाय. BDCला येईपर्यंत क्रँकशाफ्टचा 1.5 फेरा म्हणजे 540 डिग्री फेरा पूर्ण झालेला आहे. आता ज्या वेळेला पिस्टन BDC कडून TDC कडे जायला निघतो त्यावेळेला एक्झॉस्ट वॉल मेकॅनिकल पद्धतीने ओपन होतो आणि जळायला जो गॅस आहे तो या मार्गे बाहेर फेकला जातो. एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून सायलेन्सरमधून बाहेर फेकला जातो आणि ही क्रिया पिस्टन TDCला येईपर्यंत चालू असते. यावेळेला इनलेट वॉल मात्र बंद असतो. म्हणजे आत्तापर्यंत पिस्टन TDCला येईपर्यंत क्रँकशाफ्टचा 2 फेरा म्हणजे 720 डिग्री पूर्ण झालेला आहे. 720 डिग्री म्हणजे 2 फेरा पूर्ण, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की क्रँकशाफ्टचा 2 रोटेशन 720 डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फक्त एकदा पॉवर स्ट्रोक मिळतो. म्हणजे क्रँकशाफ्टच्या 2 रोटेशनमध्ये एकदा पॉवर स्ट्रोक मिळतो. त्याला 4 स्ट्रोक इंजिन असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता काय झालं, बरं, यातून जो जळालेला गॅस बाहेर जातो त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. जे डिझेल इंजिन असतं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. तर आता आपण मूळ प्रश्नाकडे वळूया की प्रश्नामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीनं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट या 4 क्रिया आपण या ठिकाणी आता बघितल्या. पण त्यामध्ये प्रत्येक क्रियेमध्ये 4 गोष्टी नमूद करणं खूप गरजेचं आहे. त्या 4 गोष्टी नक्की कोणत्या ते बघा. पहिलं तर तुमचं प्रत्येक स्ट्रोकमध्ये पिस्टनची हालचाल कुठून कुठं झाली ते तुम्ही त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. पिस्टनची हालचाल म्हणजे जसं की सक्शन स्ट्रोकला TDC कडून BDC कडे झाली, कॉम्प्रेशन स्ट्रोकला BDC कडून TDC कडे झाली, पॉवर स्ट्रोकला परत TDC कडून BDC कडे, एक्झॉस्ट स्ट्रोकला BDC कडून TDC कडे. म्हणजे प्रत्येक स्ट्रोकमध्ये पिस्टनची हालचाल नक्की कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे झाली हे तुम्हाला लिहिणं खूप गरजेचं आहे. दुसरं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे की क्रँकशाफ्टचं रोटेशन, प्रत्येक स्ट्रोकमध्ये क्रँकशाफ्टचं रोटेशन किती डिग्री झालेलं आहे हे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉल यांची पोझिशन, कोणत्या स्ट्रोकमध्ये कोणता वॉल ओपन होता, कोणता वॉल बंद होता हे तुम्हाला त्यामध्ये प्रत्येक स्ट्रोकमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या स्ट्रोकमध्ये नक्की घडलं काय. सक्शन स्ट्रोकमध्ये हवा आतमध्ये आली, कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये आतमध्ये आली, हवा कॉम्प्रेस झाली, पॉवर स्ट्रोकमध्ये गरम हवेवर इंजेक्टरच्या साहाय्याने फवारा केल्यामुळे स्फोट झाला, एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये जळालेला गॅस बाहेर झाला. हे लिहिणं अपेक्षित आहे तुम्हाला 4 स्ट्रोक इंजिन वर्किंग प्रिन्सिपलमध्ये. या 4 गोष्टी तुम्ही जर लिहिल्या तर तुम्हाला साधारण हा 6 ते 8 मार्काला प्रश्न पडतो. आणि त्यापैकी तुम्ही हे जर कच्ची आकृती काढून, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्या कच्च्या आकृतीमधून तुम्ही हे कसं एक्सप्लेन करून देऊ शकता याबद्दल आपण पुढची व्हिडिओ नक्की बनवूया.